हे बाबा मी एकता. सगळ्यांचा लाडका गणेशोत्सव आला आहे आणि प्रत्येक भागात एक असा मंडळ असतो जो सगळ्या लोकांना एकत्र आणून सोबत आनंदाने गणेशोत्सव साजरा करत असतो. आज आपण आलो आहोत रेवती नगर इच्छा उत्सव मंडळात. तर चला आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की ह्या वर्षी ते लोक गणेशोत्सव कसा साजरा करतात. आपलं हे 7वं वर्ष आहे गणेशोत्सवाचं आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे पहिल्यांदाच मंदिराची म्हणजे अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. म्हणजे यावर्षीचा जो गणेशोत्सव असेल हा भव्य दिव्य असेल आणि आमची एक प्रोबॅबिलिटी अशी आहे की माईट बी पॉसिबल हा नागपुरातला दुसरा उंचीचा हायेस्ट मंडप असेल. पेसा बेलतरोडी मनीष नगरमध्ये हे पहिल्यांदा होतं. इवन दो नरेंद्रनगर झालं, ओमकार नगर झालं, म्हणजे हा जो साऊथ पार्ट आहे नागपूरचा, इकडे आजपर्यंत ही थीम कधी साकारण्यात नाही आली. तर ही फर्स्ट टाईम आहे. तर बघणाऱ्या भाविकांना एकच विनंती आहे की यावं इकडे, आपल्या गणपतीला, आपल्या बेसाच्या चिंतामणीला इकडे दर्शन द्यावे. या व्यतिरिक्त पण एक लहान मुलांचं जे पथक नागपुरात खूप गाजत आहे, शिवनव युग म्हणून, जे भारतातलं एक पहिलं पथक म्हटलं जाते आहे, त्यांनाही आम्ही यावर्षी बोलवलं आहे. या व्यतिरिक्त काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आहे. खासदार महोत्सव अंतर्गत सुगम संगीताचा कार्यक्रम, नंतर एक पूर्ण रामायण थीम असल्यामुळे गीत रामायण ठेवण्यात आलं आहे. नंतर सामूहिक रामायण आणि हनुमान चालिसाचा पण कार्यक्रम आम्ही ठेवला आहे. ही होती ह्या मंडळाची ह्या वर्षीची खास तयारी. आपण पुढल्या भागात भेटूया पुन्हा एका नवीन मंडळासोबत. तोवर बघत राहा आणि फॉलो करा हे बाबा.